श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, दत्तात्रय महाराज की जय, श्री समर्थ रामदास स्वामी, श्री समर्थ जगन्नाथ महाराज, स्वानंद परिवासी सद्गुरु स्वामी गणेशनाथ महाराज, सद्गुरु स्वामी हनुमान महाराज, वासुदेव हरी वासुदेव हरी वासुदेव हरी. त्याचप्रमाणे या ठिकाणी गेली 6 दिवस ज्यांनी गायनाला साथ केली असे आमचे हरिवंतपरायण कृष्णमाळा सुतार गायनाचार्य यांचा सन्मान करते सहदेव दादा कदम. सहदेव दादा कदम. त्याचप्रमाणे आमच्या खेड तालुक्यामध्ये मीठ हवालदार आमचे श्री मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करते आमच्या गावचे अध्यक्ष हरिभक्तपरायण तुकाराम लक्ष्मण कदम, सहदेवदादा कदम आणि हरिभक्तपरायण तुकाराम लक्ष्मण कदम गोरे साहेबांचा सन्मान करते. राजेंद्र महाराज कदम. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडली वरदारी श्री ज्ञानदेव तुकाराम. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु सागरी तारी. तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी. जळी रक्षिले निर्जीवा कागदासी.
शिवे निर्वापदासी महाराज हा जन्मला मृत्युलोकी तुझी उपमा नाडळी हलोकी भव सिंधुसी बांधिला से तुझेने अनाथा दिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी वरी हालिला विग्रही निर्विकारी स्वये श्रीहरी व्यापकु सर्व जीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली नद्यावी तिये दिव्य लोकास नेली ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मार्थमति प्रकाशु मणे निवृत्तिदासु अवलारी जोडी बस माऊली ज्ञानेश्वर भगवान तुम्हाला थांबवण्याचं कारण असे आपली घोषणा आहे पुंडलिक वर्ग हरी विठ्ठल ही आपली घोषणा आहे. वारकरी पंथाची पंथ आहे वारकरी संप्रदाय नाही. ज्ञानोबा तुकाराम ही नाडी आहे. आणि पंढरीनाथ भगवान हे आपला आराध्य देव आहे. आराध्य देव. ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीतली पहिली ओवी आहे. ओम नमो जी आज्ञा. किती जणांचा अनुग्रह व्हायचा राहिला? किती जणांचा झालेला आहे अनुग्रह? बाकीचे सगळे राहिलेले. माऊली ज्ञानोबा यांचे जीवन चरित्र
हे अत्यंत उद्बोधक असे जीवनचरित्र थोडक्यात सांगणार आणि तुम्हाला जेवायला करून मला दुसरी पाहिजे तुम्ही भजन करा, करू नका, कीर्तन ऐका, प्रवचन ऐकू नका, काय करायचं ते करा, पण जेवायला मी इथं आल्यावर त्यांना विचारले जेवायला काय केलं तेवढं सांगा पहिलं माणसांना, म्हणजे पटकन मला त्यांना सोडायला. ते म्हटले लाडू आहे आणि काजू कटली केली. काजू कटली काय एक एक वाढणार काय नाही म्हटलं का लाडू आहे ना ते जोडीला. ठीक आहे. ज्ञानोबारायांचं जीवनचरित्र साधं सरळ सोपं आहे आणि हे जीवनचरित्र ऐकून आपल्याला या ओळीपर्यंत येऊन थांबायचं आहे. किती वेळा? 15 मिनिटात आणि सुट्टी झाली. अभंग छान घेतला तर सुरुवातीला मी ऐकला, पण नंतर विसरून गेलो. काळा सारा वाशिंकन एकांत महाराष्ट्र चांगले बघून आणले होते. कुणी आणले होते? कुणी आणले होते? वैभव महाराज त्यांच्या ओळखीने आणले. ते आले होते. बरं असू दे. ज्ञानोबायांचे जीवनचरित्र मी जे सांगेन ना ते काळ्या दगडावरचे पांढरे रेख लक्षात ठेवा. कुठून ऐकून कुठल्या पुस्तकातले हा विषय माझ्याकडे नाही. ज्ञानोबायांचे जीवनचरित्र थोडक्यात सांगतो. 4 ओळीत सांगतो. किती ओळीत? 4 ओळीत. तुमच्याकडे लक्षात आहे. देवते संत, देवते संत निमित्त काय तुम्ही ऐकलेलं आहे ना? देव आणि संत याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अंतर नाही. याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे ज्ञानोबा. ज्ञानोबायांचा जन्म गोकुळाष्टमीला झालेला आहे. गोकुळाष्टमीलाच भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म झाला. भगवान श्रीकृष्णाच्या जन्मामध्ये अवतारामध्ये एका गोष्टीची उणीव राहिलेली आणि ती गोष्ट आहे आई वडिलांची सेवा. आई वडिलांची सेवा, वसुदेव आणि देवकीची सेवा देवाकडून झाली नाही. कारण गोकुळ अष्टमीला तो जन्माला आला हा त्याच्यावर आरोप केलेला आहे. तो प्रगट झाला. ही सेवा पूर्ण करण्याकरता भगवान गोपाळ कृष्ण ज्ञानोबारायांच्या रूपाने जन्म घेतला आणि जे कार्य ईश्वरी अवतारात केलं होतं तेच कार्य संत रूपात केलेलं आहे. एकीकडे भगवद्गीता सांगितली, एकीकडे भगवद्गीतेचं मराठी टीकारूप भाषांतर केलं. कार्य एकच, जन्म एकच. हा ज्ञानोबारायांच्या जीवनातला पूर्वार्ध. उत्तरार्धात काय केलं?
उत्तरार्धामध्ये आपल्याला मंत्र दिला. मंत्र दिला विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. हा मंत्र कुणी दिला? मी सुरुवातीला सांगितलं, मी जे सांगेन ती काळ्या दगडावरची रेख कुठे जात नाही, महाराष्ट्रात जा, जगभर जा. कारण हे माझे विचार नाही, हे माझं संशोधन निश्चित आहे, निश्चित. ज्ञानोबाराय आपण होम पंढरपूरला गेले नाही. पंढरपूरला जाण्याकरता पंढरपूर वेगळं असावं लागतं. हे स्वतःच महाविष्णूचा अवतार असल्यामुळे त्यांना संतांच्या पाठीमागे पंढरपूरला नामदेवरायांच्या बोट धरून जावं. नामदेवरायांनी काय कारण काढलं? नामदेवरायांची भेट कशी झाली? ज्ञानोबारायांची. सर्व संतांची आळंदीची वारी असते, सगळ्या संतांची. आणि ती कार्तिकीची वारी असते. कार्तिकीची वारी ही ज्ञानोबारायांची वारी नाही. ही ज्ञानोबारायांच्या जन्माच्या आधीपासूनची सिद्धी मार्गाने चालले होते. त्यांनी जिथं साष्टांग नमस्कार घातला ते सिद्धेश्वर आहे. माऊलीच्या समाधीच्या बाजूला साष्टांग नमस्कार घातला, गडबडा लोळले आणि तिथून निघून गेले. ते ज्ञानोबारायांची समाधी तयार करून निघून गेले. आणि आज आपण ज्ञानोबारायांच्या समाधीची कार्तिक वद्य त्रयोदशीची यात्रा म्हणून आळंदीला जातो. आजही नामदेव महाराज यांची पालखी आषाढीच्या वारीत नाही, कार्तिकीच्या वारीत नाही. नामदेव महाराजांची पालखी फक्त कार्तिक वद्य त्रयोदशीला आळंदीमध्ये सिद्धेश्वराकरता येत असते. नामदेव महाराज आले, त्यांना मुक्ताबाईंनी कच्चं ठरवलं, ते परत गेले. परत आले पुढच्या वर्षी. ज्ञानोबारायांना म्हटले चला माझ्या बरोबर तीर्थयात्रेला करा. तीर्थयात्रेला चला म्हणण्याकरता नामदेवरायांना त्यांनी प्रार्थना केली. नामदेव महाराजांनी उत्तर दिलं की मला जर तीर्थयात्रेला तुम्हाला न्यायचं असेल ज्ञानोबारायांना, तर मालकाची परवानगी काढावी लागेल. मालकी काय ते म्हणले पंढरपूरला असतात. तुमचे मालक आणि पंढरपूरला असतात, त्यांची परवानगी काढावी लागेल. चला म्हटले तो परवानगी काढावी. निमित्त मात्रेन भवसौख्य साची भगवद्गीतेचं सगळ्यात प्रसिद्ध वचन आहे. देव काय करतो? देव निमित्त करतो आणि भक्तांच्या मध्ये प्रवेश करतो. जसं तुमचं हे शतक महोत्सवी वर्ष आहे. या शतक महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं गावामध्ये हे सगळे देव जमलेले. कोण जमलेले? देव. कसं आहे जरा काय सांगतं? आता विश्वात्मके देवे
जर हे विश्वदेव आहे तर भगवान परमात्म्याचं नाव घेणारे काय राक्षस आहेत? देवच आहे. लांबून बघितलं महाद्वारातून, तुम्ही हे का तुमचे मालक? हो म्हटले, हेच आमचे मालक. चला भेटायला. नामदार यांचा हात धरून ज्ञानोबाला दर्शन करण्याकरता हात जोडले, देवाकडे बघितले. देव हसत होते. पायात लोक ठेवायला गेले, पायादृश्य पाया पडू गेले तेव्हा पाऊलाची न दिसे आणि उभाची स्वयंभूवाची. ज्ञानोबा म्हणतात, योगियांचा राणा गुरु महाराज म्हणती, ज्ञानदेव तुम्हा ऐसे मद पामरा एकाय जोडपण पायी जीवहान पाहिजे. योग्यांचे राजे असणारे ज्ञानेश्वर महाराज यांची अशी जादूची कांडी फिरवण्यासारखी दिशाभूल देवाने केली. ती वर बघितलं तर देव दिसतात, खाली बघितलं तर पावलं नाही. देवाने प्रार्थना केली, प्रार्थना केली. कलिंगे सत्य येऊ नाही, द्वापार येऊ नाही, त्रेता येऊ नाही. इथे आमचे भक्त वारकरी कशी येत असतात, त्यांना काही व्याधी असतात. सगळे सोहळे लावून तुझ्या दर्शनाला येणार नाहीत. कुंडलिकाने शपथ घातलेली, कुंडलिकाने शपथ घातलेली आहे देवाला, मूळ पापी जैसे तैसे इतरही कासे राहून द्या. तुझ्या दर्शनाला आमचे पिढी किनारे येतील, तुझ्या दर्शनाला आमचे व्यसने येतील, याच जातीचे येतील असे नाही, अनंत जातीचे येतील. सगळ्यांचा उद्धार करायचा. पण एक अट, उत्तरी कासे लावून या. त्यांना कसाला कसं लावायचं हे तू ठरवायचंस आणि त्यांचा उद्धार. देव मला मी उद्धार करण्याकरता काय बाबा, पण तो इथपर्यंत येईल तर मी उद्धार करेल ना. उद्धरे दात्मनात्मान न आत्मैव नमो वसावे. तुझा उद्धार करण्याकरता देवाची गरज नाही, तुझा उद्धार करण्याकरता अभ्यास तुला करायचा आहे आणि पेपरही तुलाच लिहायचा आहे. देव कधी पेपर लिहायला येत नाही, देव कधी तू अभ्यास कर सांगायला येत नाही. हे बुद्धीने ठरवायचं असतं, तिथे विवेक असावा लागतो. आणि हरिपाठात ज्ञानोबा ग्रंथात बुद्धीची वैभव. बुद्धी हे वैभव आहे भगवान परमात्मा. हे सगळ्यांना दिले, एकाला दिले असं नाही, दुसऱ्याला दिले नाही असं भाव नाही, सगळ्यांना दिले. भविष्यामध्ये या कलियुगात तुझे जे भक्त येतील ते कसे असू शकतात. असा जर तू डोंबाराचा खेळ केलास, अर्धा दिसतोय अर्धा दिसत नाही असा जर राहिलास, या भक्तांनी करायचं काय? नीट बिटेवर उभा, नीट उभा राहील. पुष्कळ लोक सांगतात की तुम्हाला काय वीट दिली उभा राहिला, त्याच्यावर ते उभे राहिले.
वस्तुस्थिती अशी आहे, एकल्याचा मोहे खेळ म्हणून मेळ मिळविला. देवाला एकटं राहायचं कंटाळा आला होता. निर्गुण रूपात एकटं राहणारा भगवान परमात्मा, त्याला सगुणाची आवड असते. सगुण व्हायचं होतं त्याला, म्हणून निमित्त केलं. आणि ज्ञानवरांना ज्ञानवराय कोण आहे? ज्ञानवराय त्याचं प्रत्यक्ष रूप आहे. प्रार्थना केली ज्ञानवरायांनी, प्रगट व्हा, उभे राहा. ज्ञानवरायांची प्रार्थना भगवान परमात्म्यानं ऐकली आणि सगुण रूपात उभे राहिले. मग ज्ञानवरायांनी आव्हान सांगितलं, रूप पाहता लोचनी सुखदायी तो हा विठ्ठल आणि त्याचं उद्घाटन मी करायला आले. कोण म्हटलंय? ज्ञानोबा जेव्हा प्रगट झाले. आता जो प्रकट झालेला आहे त्याचं नाव काय ठेवायचं? जो जन्माला आलेला आहे, जो प्रगट झालेला आहे, त्याचं नाव ठेवायचं असतं. त्याला बारसं म्हणतात ना आपल्याकडे. ज्ञानवरायांना फार मोठी खंत होती. आपल्या जीवनामध्ये कृष्ण अवतारामध्ये वसुदेव देवकीचं सुख लाभलं नाही. आणि कलियुगामध्ये आई वडिलांच्या पोटी जन्म घेऊन देखील आई वडिलांची सेवा मिळते. मोठं दुःख होतं ज्ञानवरायांना. मग प्रगट झालेल्या भगवान परमात्म्याचं नाव काय ठेवायचं याचं उत्तर ज्ञानवरायांनी सांगितलं. जे माझ्या वडिलांचं नाव आहे विठ्ठल, तेच याचं नाव. जे माझ्या आईचं नाव आहे रुक्मिणी, तेच यांचं नाव ठेवायचं. विठ्ठल रुक्मिणी हे नाव शास्त्रात, ग्रंथात, वेदात चहुवेदी जाण, साई शास्त्री कारण, आठराही पुराणे, हरिसिरा. कुठेही विठ्ठल नाव. तोपर्यंत ज्ञानेश्वरी सांगून झाली होती, ज्ञानेश्वरीतही विठ्ठल नाव. दुःख होतं ज्ञानावर. मग प्रगट झालेल्या भगवान परमात्म्याचं नाव ज्ञानोबरायांनी विठोबा रखमाई ठेवलं. तेव्हापासून आपण भजन करतो आणि हे भजन ज्ञानोबरायांच्या प्रत्येक जाणीवपूर्वक केलेल्या अभंगात बाप रखमा देवी विठ्ठलाची आपुल्या साठी ज्ञानोबरायांचं जीवन चरित्र. ज्ञानेश्वरी सांगितलं. ज्ञानेश्वरीत कसलं वर्णन केलेलं आहे? ठाई ठाई ज्ञानेश्वरीत रामाचं वर्णन आहे.
कशाचं वर्णन आहे? कैसा हृदयामध्ये मी हृदयात सांगितल्या फार महत्वाची गोष्ट आहे. ज्ञानोबराय ग्रंथामध्ये एक वाक्य सांगतात, तुझं ज्ञान सांगेन विज्ञानेसी. फुकट भोपळ्यासारखं ज्ञान सांगणार नाही. लोकांसारखे ब्रह्मज्ञान आपण कोरडी भाषा असं ज्ञानोबरायचं ज्ञान नाही. ज्ञानोबरायांचं ज्ञान राममय ज्ञान आहे. आणि राममय असणारं ज्ञान ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओळीत सांगतात. ओम नमो आद्या वेद प्रतिपाद्या. ओंकार आहे ना, ओंकार. ओंकाराला जन्माला घालणारा कोणीतरी आद्य आहे. जो वेद प्रतिपादित. आपल्या नावाच्या आधी काय लिहितात? श्री, बरोबर ना? गणेशनाथ महाराज श्री लिहितात ना. तसं वेदात वेदाची प्रत्येक ऋचा म्हणजे ज्ञानेश्वरीची जशी ओवी असते ना, तशी वेदांच्या प्रत्येक ओळीला ऋचा म्हटली. त्या प्रत्येक ऋचेच्या आधी जर ओंकाराचा उच्चार केला नाही, म्हटलेली ओळी कार्य सिद्ध करीत नाही. कार्य सिद्ध होत, सिद्ध झाल्याशिवाय प्रचिती येत नाही. 100 वर्ष झाली. किती वर्ष आली? अरे तुमचं सगळ्यांचं कौतुक आहे. 100 वर्षापर्यंत तुम्ही तुमच्या पूर्वजांची परंपरा जपून ठेवली आणि ती सुद्धा वारकरी पंथाच्या माध्यमातून. सामान्य गोष्ट नाहीये. आणि ही क्रांती ज्ञानोबरायांनी केली. ओंकाराचा जन्म जर आहे तर ओंकाराला जन्माला घालणारा देखील आद्य परमात्मा आहेच, ज्याचं वर्णन वेद प्रतिपाद्य आहे आणि जो स्वसंयोग काय. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला विचारलं, कोणी कोणी अनुग्रह घेतलेला नाही. कोणी कोणी अनुग्रह घेतलेला आहे याचं वर्णन या पहिल्या ओळीत ज्ञानोबराय. जो आद्य मंत्र आहे तो ओंकाराशी संबंधित नाही. कसा आहे तो मंत्र? अगा 52 वर्णा परवता कोण मंत्र आहे पंडुसुता. आणि 52 ही न उच्चारिता मंत्र आहे. अ पासून ज्ञ पर्यंत अक्षर 52 आहे. मराठीचे वर्ण आहे. आणि इंग्रजीची 26 आहे. ते वर्ण नाही, अक्षर आहे. मराठीचे वर्ण सांगितले. या वर्णाचा उच्चार न करताना देखील जो मंत्र तयार होतो ना, तो मंत्र ओंकाराच्या आधीच आहे. हा गुरु मंत्र आहे. ही क्रांती ज्ञानोबरायांनी केली. आणि याचं वर्णन आपण हरिपाठाच्या शेवटी करू. आदिनाथ गुरु
सकळ मच्छिद्रदयाचा मुख्य शिष्य मच्छिद्राने गोरक्ष ओळला दैनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दाता ज्ञानदेवा सार चोजविले ज्ञानदेवा सार चोजविले ही क्रांती केली लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव जे ज्ञान देहाच्या अंतरंगात लोपले ते प्रगट उच्चारून सांगितलं हे नाव आहे राम. प्रगट उच्चारण एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐशी जी बुद्धी पुढे राहण्याशी ते वस्तू राहणे. काय क्रांती केली ज्ञानोबारायांनी? ज्ञानोबारायांनी सूर्य उगवला पुन्हा. आपल्या आई वडिलांना आपल्यापासून परावृत्त केलं. देहांत प्रायचित्त दिलं. देहाच्या अंतापर्यंत मुलांची संगत करायची नाही हे देहांत करायचे. काय सांगतात बा कॅसेटवाले काय सांगतात? इंद्रायणीत जीव दिला. ते काय घाटावरचे शेतकरी होते काय कर्ज झालं म्हणून जीव द्यायला? विचार करा तुम्ही. सामान्य माणूस मृत्यूला घाबरतो हे तर संतांची आई वडील. देहांत प्रायचित्त याचा अर्थ असा देहाच्या अंतापर्यंत तुम्ही दिलेला निर्णय मला मान्य आहे. मी मुलांच्या मध्ये वावरणार नाही. का वावरणार नाही? तर तुमचा यज्ञोपवीत संस्कार झालेले, तुमची मुंज झालेली आहे. मुलांची मुंज करायची नाही. ज्ञानोबराय म्हणले असे आहे का? ठीक आहे. जर माझा उद्धार झालेला आहे तर जगाचा उद्धार करण्याकरता माझा जन्म आहे. आणि मग सगळ्यांना तुळशीच्या माळा घातल्या. फक्त दारू पिणाऱ्यांना नाही. अरे जर ही क्रांती ज्ञानोबरायाने तुळशी माळेची केली नसती ना तर आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर गोल टोप्या कधी झाल्या असत्या. तुमच्या माझ्या सकट. मग आता या टोकाच्या टोप्या राहिलेल्या आहेत ना त्या पावन करायच्या असतील तर आळंदी पंढरीची वारी करून तुळशीची माळ त्या चांगल्या महात्म्याकडनं घेऊन घ्यायचा आणि संसार सुखाचा. ज्ञानोबराय सांगतात देव दाखवणं माझं कार्य नाही. असोनी संसारी जीवा वेगळी करी. प्रत्येक आईला असं वाटतं आपल्या मुलाचा संसार सुखाचा व्हावा. माऊलीची तीच इच्छा आहे. एवढी मोठी क्रांती कोणी केली. ज्ञानाने भक्तीशी निधले महिमान भागवत सांगतात. कर्म भक्ती आणि ज्ञान याच्यात भक्ती श्रेष्ठ हे सांगणारे समर्थ रामदास स्वामी आहे. श्रोते पुस्ती कोण ग्रंथ काय बोलली जी येत श्रवण केली आणि प्राप्त काय आहे ग्रंथानाम दासबोध. हा गुरु शिष्याचा संवाद एक बोलीला विषाद भक्ती मार्ग. हा भक्ती मार्ग आहे. आणि भक्ती मार्गात कर्माचा अवडंबर नाही. राम म्हणता वाट चाली राम म्हणता वाट चाली यज्ञ पाहून
सत्य सांगितलं, काय आहार विहार सांगितला, काय सांगितलं? काय नाही म्हटले. रामनामाचा उच्चार करा, रामनामाचं स्मरण करा आणि पावलं टाकत जा. तुझा उद्धार झालेला आहे, तुझा यज्ञ सफल झाला. कोण करणार ही क्रांती? ज्ञानोबरायांच्यासारखे क्रांतिकारक लोक विश्व म्हणजे जग अशी कल्पना मांडतात. विश्व याचा अर्थ काय? जग अशी कल्पना मांडतात. विश्व म्हणजे जग नाही, विश्व म्हणजे त्रैलोक्य. त्या त्रैलोक्याच्या पलीकडे असणारी जी सत्ता आहे ना, ती सत्ता आहे ज्ञानोबरायांची. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतला आणि चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. या सूर्यमंडळाच्या पलीकडे अनेक सूर्यमंडळ आहेत, अनेक सूर्य आहेत या मंडळामध्ये, अनेक ग्रहतारे आहेत, अनेक पृथ्वी आहे. पण या पृथ्वीवर तुम्ही आम्ही भाग्यवान याकरता आहोत. ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव. तुमचं आमचं भाग्य आहे. चंद्रभागेचं स्नान आहे, चंद्रभागेचं दर्शन आहे, ऐसे भीमातीर आहे, विटेवर देव सगुण आहे. सगळ्या देवांना जन्म आहे. हनुमान जयंती आहे, रामनवमी आहे, गोकुळाष्टमी आहे, सगळ्या देवांच्या जयंती आहेत. पांडुरंग जयंती आहे, विठ्ठल जयंती आहे. कारण स्वयंभू आमचा विटेवरी उभा चैतन्याचा गाभा. आपलं चैतन्य सगुण होऊन एका ठिकाणी उभं राहतं. कुटुंबात एक वडील आहे, कुटुंबात एक वडील आहे आणि हे संपूर्ण कुटुंब आहे. या प्रत्येकामध्ये वडिलांचा अंश आहे. ममएव अंशो जीवलोकी जीवभूता सनातन. त्या चैतन्याचा हा कंद आहे, त्याच्यापासून विश्व निर्माण. त्याची आराधना. उपासना कोणाची करायची माहिती आहे तुम्हाला? लक्षात ठेवा, उपासना हनुमंतरायाची करायची. कोणाची उपासना करायची? हनुमंतरायाची. वारी पंढरीची करायची. आणि साधना काय? साधना साधना काय करता रोज? प्रत्येकाची साधना वेगळी आहे बुवा. प्रत्येकाची साधना वेगळी आहे. नाशिक पासून त्र्यंबकेश्वर पर्यंत गंध लावून सगळे साधनाच करत. साधना प्राणायामाची करायची. कसली साधना करायची? प्राणायामाची साधना करायची. उपासना हनुमंतरायाची करायची. आणि प्राणायामाच्या साधनेमध्ये राम जप करायचा. साधा सरळ सोपा. वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्म देवा तू सकलार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी योगी. ही शेवटची ओवी सांगतो. आणि जे काय तुमचा आशीर्वाद विशीर्वाद म्हटलं असेल ते सांगतो. हे शब्द ब्रह्म असे. हे काय? शब्द ब्रह्म अशेष. याच्यात शेष काही उरत नाही. कापुराच्या वाटी उजळलेली होती. ठाईची समाप्ती. मोक्षरेख्याला भाग्य नटला. साधूचा अंकीला. कापूर पेटवावं नाही लागत. असा कापूर ठेवला ना, कालांतराने तो आपोआप हवेत दिसतो.
आणि सोडून द्या. कापूर कापूर कसा तयार करतात? पुष्कळ जणांना माहिती नाही, पुष्कळ जणांना माहिती आहे. कापूर हा झाडाला येतो आणि त्याला देठ नसतं, तो पानावर तयार होतो. तो असा ठेवला ना की जिथून आलेला असतो त्याच्यात तो विचार पंचतत्व. आणि हे आपलं जीवन आहे, माणसाचं हे जीवन आहे. आणि हा संतांचा आदर्श आहे. सर्व संतांनी आपले जीवन कापरासारखं संपवलेलं. एकही संत मेला नाही. निवृत्ती ज्ञानदेव सोपान, एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान, मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. सर्व संत देहासहित गेलेले. जनाबाईच्या घरातले 14 लोक गेलेले. म्हणून मृत्यू ही आपली परंपरा आहे. अमरत्व घेऊन जन्माला आलेला आहे तो आहे सनातन हिंदू. ही आमची परंपरा. म्हणून ज्ञानोबा म्हणतात हे शब्द ब्रह्म अशेष. अशेष याचं शिल्लक काही नाही. तेची मूर्ती सुवेश, जेत वर्ण वपु निर्दोष, निर्वीत असे पुंडलिक वरदानी माता विश्वामित्रे देवे आयत्नो दोषो इंद्रजाले जे प्रांचिये प्रतिसानो तया सत्कर्मे अतिवारो दुःखा परस्परे परो मैत्रिमाने दुरितांचे निराव विश्व सदर्म. शेवटपर्यंत म्हणा आणि मग जेवायला सोडा.